ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. नेवीत इवा बर्थ 40. तर નિવિદ બોલતો, "ના મમ્મી, હું એના વિશે અત્યારે કાંઈ જ નહીં કહું, કારણ કે મને થોડો સમય જોઈએ છે. અત્યારે હું એની સાથે માત્ર ફ્રેન્ડ તરીકે જ છું. પણ એના વિશે હું એમના કોઈને કંઈ કહેવા માંગતો નથી. પ્લીઝ મને થોડો સમય આપો અને જ્યારે મને લાગશે કે હવે તેમને કહું જોઈએ, ત્યારે હું જાતે જ બધું કહી દઈશ. ओके? जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुम्हाला सर्व सांगून देणार." तर हेतलबेन बोलतात, "बराबर, ઠીક છે. ન કહેવું હોય તો ન કહેજે. પણ હવે જેમવા બસ. કાલથી તું બહાર જ હતો. શું ખબર સમયસર અને સારી રીતે ખાધું પણ છે કે નહીં? ચાલ ફ્રેશ થઈને આવ, હું તને જમવાનું પીરસું. मीच मी तुला जेवायला वाढते. चल, जेवायला बस. कालपासून काही खाल्लं की नाही माहिती नाही." तर નિવિદ બોલતો, "ના મમ્મી, મને હમણાં જ નીકળવું પડશે. એ નાલાયક યશવીએ તમને આ બધું કહ્યું ત્યારે જ મને આવી જવું હતું. પણ મારું એક કામ હતું એટલે મને મોડું થઈ ગયું. એટલે હું બહાર જમવાનું કરી લઈશ અને હું એકદમ ઠીક છું. સો કોઈ પણ ટેન્शन ન લેતા. ओके?" तर हेतलबेन बोलतात, "ठीक आहे, पण तुला आत्ताच जायचं आहे का?" तर निविद बोलतो, "हो." तर हेतलबेन बोलतात, "थांब, कॉफी करते, ती तरी पिऊन जा." तर निविद हो बोलून बसतो आणि मग सगळे तेच बोलतात. बोलत असतात बिझनेसबद्दल आणि निविद सांगत असतो आणि मग नेक्स्ट प्लॅन वगैरे डिस्कस करतो आपल्या पप्पासोबत. कसं करू, काय करू सगळं. सो मग काही वेळाने निविद कॉफी पिऊन निघतो. इतक्यात इवाचा कॉल येतो. तर निविद तसंच कॉल कट करून बाय बोलत असतो. तर हेतलबेन बोलतात, "अरे कोणाचा तरी कॉल आला होता ना, मग घे ना तो कॉल, बोलून घे ना, मग जा ना." तर निविद बोलतो, "हो गं, बोलतो नंतर. मला आता अर्जंट निघायचं आहे. चला, गुड नाईट, टेक केअर." देन निविद बाहेर जाताच इवाला कॉल बॅक करतो. तर इवा बोलते, "निविद तू कुठे आहेस? अजून आला का नाही?" तर निविद बोलतो, "हो गं माझी इवोडी, येत आहे मी." सर्वांना बोलून समजावून आणि त्यांनी मला समजावलं. यात वेळ झाला. मग मम्माने कॉफी केली, सो पुन्हा थोडा वेळ झालं. तर इवा बोलते, "ठीक आहे, ये. आणि बाय द वे माझं नाव इवा आहे, नॉट ते जे काही तू आता बोलला." तर निविद हसत बोलतो, "अगं आमच्या गुजरातीमध्ये असंच नावाला थोडं लाडाने बोलायचं असेल तर असंच बोलतात, इवाचं इवोडी." तर इवा बोलते, "मग तुझं निविद नाव आहे तर तुला निवोडी बोलू का?" निवोडी. तर दोघे हसायला लागतात यावर आणि निविद बोलतो, "ए पागल, काही पण का? कसं वाटतं ते निवोडी?" आणि हे असं मुलीला बोलतात, कळलं का? तर इवा बोलते, "ओके, ओके. बरं ये तू पटकन घरी. मी वेट करत आहे. आणि जेवण पण आलंय आपलं. तू येईपर्यंत मी गरम करून घेते." कॉल कट आणि मग निविद कार काढतो आणि जातो. फ्लॅटवर तर डोअरबेल रिंग करून थोडा बाजूला लपून बसतो. तर इवा येऊन डोअर ओपन करते आणि बघते तर कोणीही नसतात. मग तसंच खूप घाबरून पटकन डोअर बंद करते आणि निविदला कॉल करते. ओह माय गॉड! तर निविदचा फोन वाजतो आणि रिंगटोनचा आवाज इवाला जातो ऐकायला. तर आवाज ऐकून लगेच इवा डोअर ओपन करते. तर निविद जोरजोरात हसत असतो. तर इवा तसंच निविदला आत घेते आणि डोअर बंद करते आणि मारायला लागते आणि हाताने मारून इवालाच लागतं. तर काहीतरी शोधायला लागते. तर निवेद हसत-हसतच इवाला हग करून दोन्ही हात पकडून घेतो. गालावर किस करतो. तर इवा चिडून बोलते, की "तू खूप जास्त नालायक आहेस. सोड मला. मी एकटी आहे. घाबरते इथे. तरी असं फालतू काहीतरी प्रांक करतो का? हां?" तर निवेद सॉरी, सॉरी बोलत असतो. तर इवा बोलते, "असं सॉरी नको मला. तू पुशअप मारायचा आहे, मला पाठीवर बसवून आणि 10 टाईम्स सॉरी बोलायचं." तर निवेद बोलतो, "ओह हॅलो मॅम. मी जिमला नाही जात हे सर्व करायला. प्लीज माझ्याकडून नाही होणार हां." तर इवा पाठीवर मारत बोलते, "हां, मग काल मला खालीवर करत सगळं करायला बरोबर जमलं तुला. पण आता हे सॉरी बोलायचं आहे तर आम्ही नाही जमत आहे, हो ना? जाऊ दे, तुझं काही प्रेमच नाहीये. उगाच दिखावा करत असतो. आहे प्रेम असं." तर निवेद बोलतो, "ओ हॅलो बेबी डॉल. प्रेमावर गोष्ट येणार असेल माझ्या, तर मी तुला पाठीवर का डोक्यावर घेऊन पण सॉरी बोलणार. आणि 10 काय 100 वेळेस बोलणार. कळलं का?" तर इवा बोलते, "नाही, नाही 100 नाही. 10 बोलला तरी खूप आहे. आणि मला पाठीवरच बसायचं आहे. डोक्यावर वगैरे नको." तर निवे ठीक आहे बोलून शर्ट वगैरे काढतो. तसंच पुशअपसाठी रेडी होतो आणि मग इवा बसते मस्त मांडी घालून. तर निवेद मस्त 3-4 पुशअप मारून बोलतो, "बापरे! दिसायला इतकी हलकी-पतली आणि काल पण नव्हतं एवढं वेट आणि आज असं काय खाल्ली गं? जे लगेच कालपेक्षा खूप जास्त वाटत आहे वेट तुझं?"
हां? तर इवा बोलते, "चला, चला पुन्हा 6 बाकी आहे. लावा, लावा. ताकद लावा मिस्टर शाह आणि माझं वेट आहे तितकंच आहे. आणि मी अजून जेवण पण केलं नाहीये. तुमच्या प्रेमावर गोष्ट आली आहे मिस्टर शाह. दाखवा उचलून मिस अधिकारीला. चला, चला थांबू नका हो असे मध्येच." तर निवेद तसंच फुल ताकद लावत 7-8 पर्यंत पोहोचतो. तर इवा बोलते, "अरे, अरे काय अर्थ तुमच्या या बॉडीला? जर अंगात हवाच भरली असेल तर?" तर निवेद बोलतो, "मिस अधिकारी खूप ताकद आहे कळलं का? हवा नाहीये. घ्या 9 आणि हे घ्या 10 झाले. चला उतरा आता." अय्यो! तर तेव्हा पटकन उतरून बोलतो, "बापरे! झालं फायनली. वॉव! मेरे गुजराती शेर. खरंच आहे हां ताकद. वेळ लागला पण करून दाखवलं तुम्ही. नाईस. प्राउड ऑफ यू माय लव्ह." तर निवेद बोलतो, "जा आता पाणी घेऊन ये. प्राउड ऑफ यू वाली आली इथे." इवा हसतच बोलते पाण्याची बॉटल देत, "किती तो दम लागला ना?" तर निवेद बोलतो, "हां, मग लागणारच ना. ना मी जिम जात आणि ना घरी कसं वर्कआउट करत. मग कधीतरी हे एवढा वेळ घेऊन पुशअप मारायचं म्हटल्यावर सहजपणे तर होणार नाहीये. हो की नाही?" तर इवा बोलते, "हो, बरोबर आहे. बरं जा तू शॉवर घेऊन ये. मी जेवणाची तयारी करते." तर निवेद बोलतो, "तुला पण बसून वर घाम आला असेल, सो चल तू पण शॉवर घ्यायला." तर इवा बोलते, नाही आहे मला काही नाही आलं. जर तुलाच आलं तर तूच जा आणि बाय द वे इथे जाऊन पुन्हा अर्धा तास घालवायचा नाहीये मला, ओके?" तर निवेद बोलतो, "ठीक आहे बेटा, तुला जेवणानंतर बेडवर गेल्यावर बघतो." तर इवा बोलते, "हां, बघू, बघू." आणि मग दोघे मस्त आरामात जेवण वगैरे करून निवांत बसलेले असतात बाल्कनीत चेअरवर. तर अचानक पाऊस सुरू होतो आणि मग दोघे तसंच पडत आत येतात. आणि इवा पटकन विंडो बंद करत कर्टनने पण कव्हर करते. तर आत मस्त दोघेही बेडवर बसतात आणि मग निवीत तसंच इवाला जवळ घेतो, अगदी गोदीमध्ये घेतल्यासारखं क्लोज घेतो पूर्ण. आणि मग टी-शर्टच्या आतून हात घालत मस्त सॉफ्ट टच करत, किस करत तो गालावर आणि मग हळूच नेकमध्ये तोंड घालत किस करतो. तर इवाला खूप फील होऊ लागतं आणि मग निवीदचं नाव तसंच हळू घेत बोलते, "निवीद, पुन्हा डीप कर ना. पुन्हा जवळ घे ना." निवीद पुन्हा टाईट हग करत किस तसंच करू लागतो आणि मग इवा पण सुरू करते किस करायला. दोघेही मस्त रोमान्स करत तिथपर्यंत जातात आणि मग तसंच निवीद विचारतो, "हे आत्ता केलं तर चालेल का तुला?" तर इवा हो बोलते, तर निवीद बोलतो, "नाही बेबी, माझं मन बोलत आहे पुन्हा वेळ दे यासाठी. कारण फीलिंग्सच्या फ्लोमध्ये करून घेणं आणि नंतर रिग्रेट करणं चांगलं नसतं. सो इट्स बेटर की वेळ देऊन नंतर बघू काय ते." तर इवा विचारते, "रिग्रेट कशाबद्दल?" तर निवेद बोलतो, "रिग्रेट असं तो नाही गं. रिग्रेट म्हणजे आत्ताच रिलेशन चालू झालं आणि आताच सर्व केलं. असं ओव्हरथिंक होईल, मग गृहीत धरणं होईल. त्या वेळेने बोललो मी." तर इवा बोलते, "हां, बरोबर आहे. तुला माहिती आहे मी तुला इतका इझिली होकार का दिली? कारण तू ज्या प्रकारे काळजी घेत आहे आणि माझं मन जपत आहे आणि माझ्यासाठी स्टँड घेत आहे. इव्हन ते फॅमिली रिलेटेड लोकं होते तरीसुद्धा. त्यामुळे मला खूप चांगला विश्वास बसलाय तुझ्यावर. सो म्हणून इतक्या सहज हो बोलले." तर निविद बोलतो, "हो, बरोबर आहे. माहिती आहे ते मला. पण मी सुद्धा होकार मिळाला म्हणून सगळं आत्ताच करून घेणार नाहीये. मला पण व्हॅल्यू आहे, सगळं आहे. सो म्हणून मी प्रत्येक गोष्ट नीट सांभाळून आणि योग्य त्या वेळेतच करणार आहे. कळलं का? मिस अधिकारी, मिस्टर शाह. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 41 मध्ये बघणार आहे आपण यावर इवा काय बोलते आणि निवेद बोलल्याप्रमाणे दोघेही कंट्रोल करून शांत होतात की ते सगळं करतात आणि मग ऑफिस सोबत रिलेशन कसं बघतात आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.